नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. काँग्रेसचं 100वे अधिवेशन आज परत बेळगावला भरते. 1924ला पहिल्या अधिवेशनानंतर त्या ठिकाणी परत 100 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्तानं ते बेळगावात अधिवेशन घेत आहेत. एक गोष्ट त्या ठिकाणी नजरेखाली आली, त्या गोष्टीबद्दल व्यक्त होणं एक शिवभक्त म्हणून गरजेचं समजतो. काल शहरभरात भ्रमंती करत असताना काँग्रेसनं आपल्या अधिवेशनाच्या निमित्तानं शहरभरात विद्युत रोषणाई केलेली आहे. अगदी वर्दळ जिथं नसते तिथं सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान त्या ठिकाणी एकही लाईट लावलेला नाही. हे जाणून बुजून केलं का हा सवाल मी त्यांना करतो. तसेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या देवी देवतांच्या प्रतिकृती त्या लाईटिंगच्या माध्यमातून त्यांनी बनवल्या. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जाणून बुजून त्यांनी उघडले का, हा परत एक सवाल मी त्यांना विचारतोय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा एका समाजापुरते किंवा राज्यापुरते मर्यादित नसून अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणून आम्ही त्यांना मानतो. त्यामुळं काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी. बेळगावातल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि कर्नाटकातल्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं. त्याचबरोबर त्यांच्या प्रचाराला येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांना हा जाब विचारला पाहिजे. त्यांनी हा जाब विचारावा. केंद्रात काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांची किंमत आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांचा समावेश या सगळ्या प्रकारात त्यांनी करावा.